कवा आलास? झाले 4 महिने. आता इथंच काम सुरू केलंय ना. तूच लय दिवसांनी आलीस. लगीन झालं तेवढं होयाचंच. तेवढं आहे. लगीन झाल्यावर बाईचं जगच बदलतं. बाईचं जग तिचं असतेच कुठं. येते एकी चापी. येते की. आबा घरला वाट बघत असतील. आधी त्यासनी भेटते. आईनं काल फोन करून बोलून घेतले. आधी ती काय म्हणते ते बघते. आजचे दिवस आहेच इथं. येऊ का? तुला अजून बी वाटतं का ती येईल? यायचा असता तर कधीच आला असता. मला तर वाटतं दुसरं बिराड केलं असेल त्यानं तिकडं. काय बी बोलू नका. आम्ही नाही बोलत. अख्खं गाव बोलतंय. गावाचं जाऊ दे. तुझं काय पुढं? पोरग 4 वर्षाचं झालं. त्याला खायला अन्न पाणी लागते, कपडा लागतो या. हे जे अक्कल नगर आहे त्याला. आपल्याला नाही राहायचं त्याच्या घरात. आणि 2 येळच्या भाकरीचा सवाल असेल ना तर तू आम्हाला नाही जड झालीस. आणि हे बघ, नवऱ्याने सोडलेल्या बाईचं दुसरं लगीन होत नाही वे. भात झाला आता. लय झालं. आपलं तिकडं काय राहिलं नाही आणि आपल्याला बी तिकडं राहायचं नाही. विचारायचंच राहिलं. तू का आणलास चहा? मी केलं तर मी आणला. बायको लगीन नाही केलं. का? कारण तू केलं ना. तू कधीच काय बोललं नाहीस. तेच चुकतं ना माझं. जिथं बोलायला पाहिजे तिथं मी शांतच बसतो. जुनं सगळं इसर आणि लगीन कर. कशाला? कशाला म्हणजे? चहा तुला करायला लागणार नाही. चहा बनवणारी नाही, आयुष्य गोड करणारी पाहिजे होती. चहा काय मी बी केलंयच की. पोरगा घरात एकटे. येते. मी स्वतः येणार आहे उद्या तुझ्यावर. आणि तुझ्या सासू सासऱ्यासनी चांगला जाब विचारणार आहे. आमच्या पोरीन तर किस्त सहन करायचं. उगीच बोलत नाही म्हणून लयच करताय म्हणून. नाहीतर काय. हे बघा, तुम्ही एकलं जाऊ नका. भावकीतल्या 1-2 घेऊनच जावा. आणि काय ते एकदा फैसला करूनच या. होय, तसंच करतो. त्याशिवाय त्यासनी कळायचं नाही.
जून गाडीच बघतो कोणाच तरी. काय कसं मी चप्पल घातली ना तू? हां येतोय का तू? येतो म्हणलाय येईल. आलाच वाटतं. अरे उशीर झालाय का? हो झाला व्हायचा उशीर. बरं झालं तुझी गाडी मिळाली, नाहीतर पंचायत झाली असती बघ. गाडीवाली काय उलीस पैसे घेतात वय? अहो पैशांचा काय विषय, गाडी तर घरचीच आहे आपल्या. होय. चला गाडी लावली वर बसा. होय होय. बोलू तिला. ये म्हणू सुमे. ताते चला 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 ना. आज कांटकाच पाडून टाकू बघा. तात्या माग बसा. बसतो. काका पोराला पुढे बसवा. होय चला बस. काय येते मागे सरून बस बरं का. इतक्या दिसणार तुम्ही गपच बसायला न गवतं, त्याचा तर त्यांनी फायदा घेतलाय ना. नाहीतर काय, पोरीची बाजू झुकती असते. किती झुकायचं, त्याला काय प्रमाण आहे का? पोरगीची काहीच तक्रार नाही ना, म्हणून तर दुर्लक्ष केलं आपण किती दिवस. हा ते यायचं नावच घे ना की. अहो पण कसं आहे, इकडं आणलं तरी पोरगा असल्यामुळे दुसऱ्या लग्नाचं काय याची काळजी आहेच की. पोर असते कुठं पोरी मिळत्या त्या. सोन्यासारखी पोरगी आहे माझी, कोण बी करून घेईल. काय रसाचे सुमीसारखी बायको मिळणार असेल तो कोण कशाला नाही म्हणेल. आवाजवर पोरीला आम्ही काही त्रास दिला का? विचारा बघू तिला. काय ग सुमे? नाही, कसलंच नाही. अहो आमची तुमच्याबद्दल काय बी तक्रार नाही, पण पुरीनं आयुष्यभर एकटीनं काय करायचं तुम्ही सांगा की. नुसता नावाला नवरा असून चालत नाही. एवढ्या वर्षात बायका पोरसनी भेटायला मिळाला नाही तुमचा लोक. मग कोणाला ठावं, त्यानं तिकडं दुसरं लगीन केलं असलं तर मग कशाला येईल इकडं त्यो? ते काय नाही, आमच्या घरी आमच्या पोरीला घेऊन जाणार आहे. काय? आणि ती कायमची. रीतीने जेवढा मान ठेवायचा तेवढा ठेवलाय आम्ही. मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय. अहो आमच्या घराची आबरू आहे ती. अजून फक्त एक 6 महिने थांबा, तवर जर नाही ना आला माझा पोरगा तर आम्ही कोणी बी अडवणार नाही तुम्हाला. आमच्यासाठी एवढं फक्त करा. सुमी, मी कवा नाही म्हणलंय. सुमे आबा, हे शेवटचं. ते दिसतं का तुला रान समोरचं? ते सगळं आमचं होतं आधी, आणि आता त्याच्या शेजारचं दिसतं रान, ते आता आमचं चुलत सासऱ्याने घेतले. आता आम्ही कसत नाही ते कधीतरी. सासू सासरे चांगले आहेत, हे आयुष्य पानाला लावायचं कारण असू शकत नाही ना. तुला बी मन आहे.
एकदा लगीन केलं की त्या माणसासाठी जीव द्यायचा असतो. लगीन दोघांकडनं असतं. 5 वर्ष एकत्र न राहणं म्हणजे काय त्याने घटस्फोटच असतो. मला माझं भविष्य दिसेना. मी आहे तुझं भविष्य सुमे. मला कशानंच काय फरक पडत नाही, ना तुझ्या लग्नानं ना तुझ्या पोरानं. फक्त तू आयुष्यात नसण्यानं पडतो. सचा 6 महिने थांबशील? सहा महिन्याचा वेळ दिला खरा, पण 4 महिन्यातच एक दिवस नवरा परत आला. पण का कोणच ठाऊक, मला तितकासा आनंद नाही झाला. आज 5 वर्ष झाली. सचिन वर्षातून एकदा माहेर गेला की भेटतो, हसून स्वागत करतो. आज भी तोच चा करतो. लगीन का केलं नाही विचारलं की कवाच करणार नाही म्हणतो. तू वर्षातून एकदा भेटलीस की त्याच भेटीवर पुढचं वर्ष निघतं म्हणतो. नवऱ्याजवळ नसताना अंगाखाली घ्यायला बघणारी लई माणसं बघितली, पण सचा तसा नव्हता. नवऱ्या बिना बाय गावली की तिच्यावर रात सजवायची असते. तिचं आयुष्य नसतं सजवायला जायचं. हे कोणी सांगितलंच नाही वाटतं त्या येड्याला.